नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहायची आहे चिंचेपासून पदार्थ. अगदी चटकदार चटपटीत. चिंच पाहिली का तोंडाला पाणी सुटतंच. म्हणून त्यासाठी गावावरून चिंच आणली होती. त्या फोडून बिया काढून एक बाऊलभर त्याचं झालेलं आहे. आणि टॅमॅटोही घेतला आहे. 2 छोटे कांदे आहेत, 1 लसणाचा कांडा आणि गूळ. मैत्रिणींनो, व्हिडिओ संपूर्ण पहा. चिंच म्हटलं का आपल्या शरीरासाठी तेवढीच फायदेशीर ठरते. आता त्यासाठी मी कांदा कापून घेतलेला आहे, चिंच भिजत घालून ठेवली होती, टॅमॅटोही कापला आहे आणि लसूणचा ठेचा केलेला आहे ठेचून, आणि गूळ घेतलेला आहे. ठेचलेला लसूण याच्यात अगदी अप्रतिम चव येते त्याच्यामध्ये. आता त्यासाठी घेतलेली आहे मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ. ती शिजवून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून कुकरला लावून 3 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतलेली आहे. शिजवल्यानंतर असं घट्टपणा आल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान हलवून त्याचा गरगटा करून घ्यायचा आहे, म्हणजे थोडी मोडली जाते. डाळीमध्ये सुद्धा छान प्रोटीन असल्यामुळे आपल्या शरीरासाठी तेवढीच फायदेशीर आहे. आणि चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे शरीराला खूपच उपयोगी पडणारा पदार्थ आहे. आता पाणी घालून हलवून तर घेतलेलं आहे. पुढे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल. आता आपण गॅसवरती एक मोठा टोप ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यानंतर आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे चटकदार. फोडणी कशी करायची आहे? आता जिरं आणि मोहरी, तेल गरम झालं का घालून घेऊ. मैत्रिणींनो, आपल्याला चटपटीत अशी चिंच गुळाची आमटी करायची आहे. आता हिंग घातलेला आहे, जिरी मोहरी घातलेली आहे, कढीपत्ता आणि भरपूर असा लसूण ठेचलेला घालून छान फोडणी तर केलेली आहे. आता आपण लसूण थोडा कलर बदलला का कांदा घालून घेऊ आणि कांदाही तेवढाच परतून घ्यायचा आहे, खमंग असा कलर बदलस तोपर्यंत. फोडणी छान तयार झाली का आमटीला चव भारीच लागते. आता आपल्याला घालून घ्यायचं आहे टॅमॅटो. टॅमॅटोसुद्धा परतून घ्यायचा आहे मऊ होईस्तोपर्यंत. आणि टॅमॅटो परतून झाला का आपण काही मसाले घालून घेऊ बेसिक. आपल्या घरात जे काही मसाले आहे तेच घालायचे आहेत. जास्त वेगळं काही आपल्याला घालायचं नाही. आता फोडणी छानच तयार झालेली आहे. तेलही सुटलेलं आहे. त्यामध्ये घालून घेऊ आपण गरम मसाला, लाल तिखट घरगुती, चवीनुसार आपला बेडगी मसाला असला, हळद घातलेली आहे आणि हे आहे आपलं जिरा धणा पावडर. आता ही सगळी मिक्स करून घ्यायचे मसाले फोडणीमध्ये. छान तेलामध्ये परतून घेतल्यावरती आमटीला कलरही छान येतो आणि चवही भारीच लागते. मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आपल्या मसाल्याच्या अंदाजाने. झालेली आहे फोडणी तयार. आपण आता डाळ उकडून घेतली होती ती घालून घ्यायची आहे. ह्या डाळींमध्ये प्रोटीन विटामिन्स भरपूर असल्यामुळे ही डाळ आपण रोज जरी करून खाल्ली तरीसुद्धा आपल्याला
फायदेशीरच ठरणार आहे. चिंच म्हटलं का विटॅमिन सीने भरलेलं, कोलेस्ट्रॉल कमी करतं. आता थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. जेवढी तुम्हाला आमटी पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे आणि घट्ट पातळ तुमच्यावरती आहे ते किती करायचं आहे ते. ही आमटी मी 10-12 लोकांसाठी केलेली आहे, अगदी चटकदार चटपटीत. थोडं झाकण ठेवून उकळी खळखळून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला बाकीचे पदार्थ घालायचे आहेत. आमटीला छान उकळी तर आलेली आहे, सुंदर तेलही बाजूला सुटलेलं आहे फोडणीला दिलेलं, म्हणजे आपली आमटी छान उकळी आलेली आहे. आता ह्या आमटीमध्ये आपण बाऊलभर म्हणजे वाटीभर आपण चिंचेचा कोळ करून घेतला आहे, तो घालून घ्यायचा आहे आणि चिंच पिळून बाजूला काढायची आहे. फक्त रस घालायचा आहे चिंचेचा, हलवून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला गुळही घालायचं आहे. मैत्रिणींनो, ह्यालाच म्हणतात चिंच गुळाची आमटी. नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. वरून कोथिंबीर घाला, तिचासुद्धा स्वाद तेवढाच अप्रतिम येतो. कोथिंबीर म्हटलं का कोणत्याही पदार्थामध्ये छानच वाटते, कारण तिचा कलर हिरवागार असल्यामुळे दिसायलाही सुंदर दिसते. आता एक परत उकळी घ्यायची आहे, म्हणजे आपलं गूळ आणि चिंच आपल्या डाळीमध्ये छान घोळली जाणार आणि चवही भारी येणार. मैत्रिणींनो, चिंच गुळाची आमटी तुम्ही भाताबरोबर खा किंवा भाजीला काही नसलं तर ही आमटी फक्त केली तुम्ही चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि भाताबरोबर तर भुरके मारूनच खाऊ शकता. इतकी चटकदार आणि चटपटीत ही चिंच गुळाची आमटी लागते तर तुम्हाला भाजीची सुद्धा आठवण येणार नाही. झालेली आहे आणि खळखळून उकळीसुद्धा आलेली आहे. याचप्रमाणे मैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच करून पहा चिंच गुळाची आमटी आणि त्यावर आपल्याला एक तडका द्यायचा आहे. तडका दिल्यानंतर त्या आमटीचा स्वाद अजूनही अप्रतिम येतो. म्हणून बाजूला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे चमच्याभर. आता चमच्याभर तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडीशी जिरी आणि मोहरी आणि घालायच्या आहेत 4 मिरच्या कापून घेतलेल्या, मध्ये चिरा पाडून. थोडासा आपला बेडगी मसाला घालायचा आहे आणि कोथिंबीर घालायची आहे. मैत्रिणी, ह्या फोडणीची चव अगदी न्यारी येते. तुम्ही ही फोडणी दिलेली चिंच गुळाचीच आमटी एकदा करून तर पहा, खरंच तुमच्या जिभेवर चव रेंगाळत राहील. इतकी भन्नाट रेसिपी होते. हे पहा, फोडणी दिल्यानंतर झाकण लगेच ठेवल्यामुळे फोडणीचा आरोमा आपल्या आमटीला छान सुटलेला आहे. आता झालेली आहे आपली आमटी करून. आवडली तर नक्कीच एक लाईक करा आणि शेअर करा. कमेंट केलं नसलं तर नक्कीच एक बेल बटन दाबा. मैत्रिणींनो, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्या तर नक्कीच कमेंट करत जा आणि त्याच्यामध्ये काय बदल करायचा असला तेही सांगत जा. तुमचे कमेंट वाचायला खूपच आवडतात आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता हे सुद्धा कळवा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान चिंच गुळ आमटीचा स्वाद घ्या. बाय बाय.